नमस्कार, मी कार्तिकी राहुल महामुनी बोलत आहे. आज मी आपल्या महाराष्ट्रात पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा आपल्या सर्व मायबाप लोकांपुढे मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. नुसत्याच टीव्हीवरच्या बातम्या, इंस्टाग्राम, फेसबुक बघून त्यांचे दुःख संपणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता त्यावेळेस अनेक जिल्ह्यातून अन्नधान्य, कपडे, पैसे वाटप करण्यात आले होते. तशीच वेळ आता सोलापूरसह अनेक जिल्ह्यांवर आली आहे. त्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरड मोडला आहे. अवघ्या काही दिवसातच दसरा दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. आपण तो आनंदाने साजरा करालच, पण सोलापूर, धाराशिव, जालना, लातूर यासारख्या जिल्ह्यात शेतकरी मात्र अवघ्या 2 वेळेच्या जेवणासाठी तरसतो आहे. त्यांच्या घरातील कपडे, अन्नधान्य, पशुधन, शेती या सगळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहे. त्यांच्यासमोर आता जगायचे कसे हा एकच मोठा प्रश्न पडला आहे. भारत देशाचा एक नागरिक म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्या परीने मदत म्हणून अन्नधान्य, पैसे, कपडे, भांडी या प्रकारे मदत करा. तुम्ही विचार करत असाल की सरकार मदत करतच आहे की? हो, ते बरोबरच आहे. पण मग आपली काय गरज? सरकार जी मदत करत आहे त्यांनी ती लोक फक्त जगू शकेल, पण आपण जी मदत करणार आहे त्यांनी त्यांचा गळून पडलेला आत्मविश्वास परत येईल. त्याचबरोबर आपण एकटे नसून आपल्या पाठीमागे आपले सर्व भाऊ बहीण पाठीशी असल्याचा अनुभव येईल. तो शेतकरी नव्या ताकदीने, नव्या जोमाने उभा राहील आपलं पोट भरण्यासाठी. एवढा दिवस तो आपलं पोट भरत होता. आता आपली वेळ आहे त्याचं पोट भरण्याची आणि त्याला मदत करण्याची. आणि मधूनच सर्व ग्रामपंचायत, देवस्थान, खाजगी कंपन्या आणि सर्व मायबाप लोकांना आव्हान करते की चला त्यांना मदतीचा हात देऊया, साथ देऊया. पुन्हा महाराष्ट्र घडूया. धन्यवाद.